पुढे बालाजी मंडळाची जी खुली ऑनलाईन वेबसाईट चालू होती ती निवडणूकची आचारसंहिता संपल्यानंतर बंद झालेली। त्या अगोदर निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण देत 1.5 महिना कामकाज बंद होतं आणि या मंडळामार्फत जे काही आपले बांधकाम मजूर आहेत त्यांच्यासाठी ज्या काही 29 कल्याणकारी योजना आहेत त्याच्यामुळे 2.5 महिन्यापासून त्यांना त्याचा लाभ घेता येईल। म्हणून आमची शासनाला मुख्य मागणी आहे किंवा तुम्ही ही खुली वेबसाईट जी आहे ही ताबडतोब सुरू करा आणि सरकारनं हे ऑनलाईन करण्याचं काम एका खाजगी कंपनीला सोपवलेलं आहे आणि खाजगी कंपनीनं तिच्या पद्धतीनं मनमानी पद्धतीने कुठल्याही प्रकारचे लोक त्या ठिकाणी नोकरीसाठी भरलेले, तालुक्यासाठी ऑफिस केलेले आणि त्या ठिकाणी गुंडशाही भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे। शिवाय 2-3 कर्मचारी आहेत फक्त, त्यामुळे पूर्ण तालुक्यातले जे काही 25-30 हजार लोक असतात कामगार नोंदण्यासाठी येतात, नूतनीकरण करण्यासाठी येतात, त्यांच्या योजनांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी येतात, त्यांची रोजंदारी पण बुडणार आहे, येण्या जाण्याचा त्यांना आर्थिक तालुक्याला येण्या जाण्याचा भूर्दंड पण लागणार आहे आणि त्यांची परेशानी होणार। एक चक्कर मध्ये नाही काम झालं तर पुन्हा दुसऱ्या दिवसाची मजुरी बुडून पुन्हा यावं लागणार। म्हणून आमचं म्हणणं आहे की खुली वेबसाईट जर ठेवली तर कामगाराला त्याच्या गावामध्ये कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये जाऊन त्याची नोंदणी करता येईल, नूतनीकरण करता येईल, विविध लाभाचे अर्ज भरता येईल।